मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे 2 सीसीटीव्ही आता समोर आलेले आहेत। पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपीच्या भेटीचा सीसीटीव्ही हा आता व्हायरल झालाय। पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुलेची हॉटेलमध्ये भेट झाली। सुदर्शन घुले देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची भेट झाली। सीसीटीव्ही जो आहे तो आता समोर आलेला आहे। बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही समोर आला आहे। या सीसीटीव्हीत आरोपी सुदर्शन घुले आणि याच प्रकरणातील निलंबित करण्यात आलेले पीएसआय राजेश पाटील एका हॉटेलमध्ये जाताना दिसतात। आरोपी सुदर्शन घुले आणि पीएसआय राजेश पाटील हॉटेलमध्ये एका टेबलवर बसतात। दुसऱ्या सीसीटीव्हीत राजेश पाटील यांच्यासह आरोपी सुदर्शन घुले आणि हत्या झालेले संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख दिसतात। या दोन्ही सीसीटीव्हीत 4 मिनिटांचं अंतर आहे। या व्हिडिओत राजेश पाटील, सुदर्शन घुले आणि संतोष देशमुखांच्या भावाची अचानक भेट झाल्याचं समजतंय। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख या हॉटेलमध्ये आधीच बसले होते, मात्र ते राजेश पाटील, सुदर्शन घुलेंपासून लांब बसलेले दिसतात। राजेश पाटील आणि घुलेंचं लक्ष धनंजय देशमुखांकडे गेल्यानं त्यांनी त्यांना जवळ बोलावलं, मात्र धनंजय देशमुख दुरूनच नमस्कार करून नकार देतात। पण आग्रहास्तव धनंजय देशमुख त्यांच्या जवळ बसताना दिसतात। त्यानंतर तिघांमध्ये चर्चा होते। त्यानंतर तिघेही उठून बिलाच्या काउंटर जवळ येतात आणि बिल देतात। धनंजय देशमुखही बिल देतात आणि आरोपी सुदर्शन घुलेही बिल देतात, मात्र धनंजय देशमुख त्यांना बिल देऊ देत नाहीत। दरम्यान त्यानंतर पीएसआय राजेश पाटील आणि सुदर्शन घुले हॉटेल बाहेर जातात आणि धनंजय देशमुख पुन्हा आपल्या टेबलवर जाऊन बसतात। मी आणि माझे मित्र संदीप नायकवाडे आणि नितीन भांगे हे आम्हाला थोडं चर्चा करायची होती म्हणून आम्ही आलतो। मग त्याच्यानंतर पाटील साहेबांनी ते दोघं आले आणि मला त्यांनी बोलून घेतलं तिथं। बाकी मग आम्ही अगोदरच बसलेलो होतो म्हणून आम्हाला माहीत नाही। मग ते आले आणि निघून पण गेले। मग त्यांची काय चर्चा झाली किंवा बाहेर काय चर्चा झाली मला काही सांगता येणार नाही।